नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात फ्लॅट केलेली, पण त्यानंतर मात्र मार्केटला वन वे अपसाईड रॅली बघायला मिळाली आणि कंटिन्युअस मार्केट विदाऊट एनी डिप कंटिन्यूस अपवर्ड मोमेंटम देत राहिलं आणि नवीन लाईफटाईम हाय बनवला, प्लस नवीन लाईफटाईम हायच्या आसपासच बंद दिला. 23,000 जस्ट काही पॉईंट्स हवे राहिला, जस्ट मिस झाला. पण मला वाटतं उद्या ओपनिंगला आपण 23,000 टच करीन, एव्हा त्याच्याही वरती जाऊ शकतो. ओव्हरऑल आज दिवसभर मार्केटमध्ये काही फारसं म्हणजे एक्सायटिंग नाही किंवा वोलॅटिलिटी बघायला नाही. इंडिया विक्स वोलॅटिलिटी इंडेक्स हायला आहे, पण तरीही मार्केटला वन वे अपवर्ड मोमेंटम आली. त्यामुळे निफ्टीची एक्सपायरी आहे, कदाचित त्यामुळे सुद्धा शॉर्ट कवरिंग आलं असेल. लास्ट एक्सपायरीसुद्धा निफ्टी 400 पॉईंटचा बाउन्स दिलेला लोअर लेवलवरून. ह्या एक्सपायरीसुद्धा ऑलमोस्ट 400 पॉईंटचा बाउन्स जो आहे तो निफ्टीमध्ये बघायला मिळाला. एवढा काल बँक निफ्टीनं अंडर परफॉर्म केलेलं, पण आज बँक निफ्टीमध्ये सुद्धा चांगली रॅली बघायला मिळाली. जवळपास 1,000 पॉईंट पॉझिटिव्ह बँक निफ्टी जाऊन बंद झाली. निफ्टी 370 पॉईंट आणि सेन्सेक्स जवळपास 1200 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झाला. ओव्हरऑल मार्केटमध्ये जे आहे आज कम्प्लिटली बुल्सचा कंट्रोल राहिला आणि मार्केट वन वे वरती गेला. नवीन लाईफटाईम हायला जाऊन बंद झालं. त्यामुळं उद्यासाठी माहिती झालं तर स्काय इज द लिमिट आहे. मार्केट वर कितीही जाऊ शकतं. देर इज नो रेजिस्टन्स. 23,000 क्रॉस झाला तर मला वाटतं फर्दर 2300 23,200 आपल्याला बघायला मिळू शकतं. लोअर लेवलला 22,800 जो प्रिव्हियस हाय होता तो स्ट्रॉंग सपोर्ट आहे. त्यामुळे मार्केटला जर ओव्हरऑल स्ट्रॉंग सपोर्ट उद्यासाठी म्हटलं तर 22,800 23,000च्या वर आपण निश्चित मला वाटते पॉझिटिव्ह ओपनिंग दाखवू शकतो आणि 23,000च्या वरच आपण ट्रेड होईल असं वाटतं. आणि वरती रेजिस्टन्स नाही आहे कोणता, स्काय इज द लिमिट आहे. आजची जी रॅली आली विशेषतः FISकडून आली. FISचं स्ट्रॉंग बाईंग बघायला मिळाले. 4,670 करोडचं बाईंग FISकडून आज झालेलं. बऱ्याच दिवसानंतरनं FISने बाईंग केले आणि त्यामुळे तुम्ही बघितलं FIS फेवरेट स्टॉक्स HDFC, इन्फोसिस, TCS हे सगळे स्टॉक्स आहेत. ॲक्सिस बँक, ICICI बँक हे सगळे पॉझिटिव्हमध्ये राहिले. रिलायन्स सगळे पॉझिटिव्ह. इंडेक्स हेवीवेट म्हणजे जे मी नेहमी व्हिडिओमध्ये म्हणतो की FIS बाय केलं तर इंडेक्स हेवीवेट्स मॅक्झिमम बाय करतात आणि आज तुम्हाला ब्रॉड बेस इंडेक्स हेवीवेट्समध्ये रॅली बघायला मिळाली. सगळे निफ्टीचे टॉप 10 स्टॉक्समध्ये चांगलं बाईंग झालेलं बघायला मिळालं, कारण FISने आज चांगलं खरेदी केलं आणि निश्चित मला वाटतं FISने निफ्टीच्या टॉप 10 शेअर्समध्येच बाय केलं असेल आणि FISच्या बाईंगचा परिणाम तुम्हाला बघायला मिळाला. वन वे मार्केटला अपवर्ड मोमेंटम राहिला आणि मला वाटतं उद्या तो स्टान्स कंटिन्यू राहील. मार्केट फर्दर अजूनही अपमूव्ह दाखवेल असं मला वाटतं. मग उद्या निफ्टीसाठी लोअर लेवल 22,800 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. एनी डिप 22,900च्या आसपास किंवा बिलो 22,900 आली तर आपण चांगली एक बाईंग ऑपॉर्च्युनिटी राहील. मला वाटतं उद्या गॅप अप ओपनिंग होऊ शकतं, पॉझिटिव्ह ओपनिंग होऊ शकतं. स्काय इज द लिमिट, देर इज नो रेजिस्टन्स. 2300 23,200 23,300 कितीही निफ्टी जाऊ शकतं. बँक निफ्टीमध्ये सुद्धा जर ट्रेड करायचं झालं तर बँक निफ्टीसुद्धा 48,000 जो महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स होता 48,300 तो क्रॉस करून वर गेला आहे. त्यामुळे मला वाटतं बँक निफ्टीला उद्यासाठी 49,000 एक सायकोलॉजिकल सेंटिमेंटल रेजिस्टन्स लेवल आहे. 49,000पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते. लोअर लेवलला बँक निफ्टीला 48,500 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे, जिथे एक चांगली बाईंग ऑपॉर्च्युनिटी बनते. बँक निफ्टीमध्ये 48,500 लोअर लेवलला स्ट्रॉंग सपोर्ट आणि हायर लेवलला 49,000 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे. त्यामुळे उद्या मला वाटतं उद्याही मार्केटचा बायस हा पॉझिटिव्हच राहील, पॉझिटिव्हच मोमेंटम राहील. पण बऱ्याच दिवसांनी मला वाटतं FISने चांगलं बाईंगचा ट्रेंड दाखवला आला आहे. आजचा ॲडव्हान्स डिक्लाइन रेशो बघितला तर आज NSEमध्ये ओव्हरऑल जे आहेत ते 1,043 शेअर्स वाढले, त्यामुळे त्या बाजूला 1200 शेअर्स पडले. NSEमध्ये पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे, कारण मिड कॅप स्मॉल कॅपमध्ये थोडी प्रॉफिट बुकिंग झालेलं आपल्याला बघायला मिळतं. निफ्टीमध्ये मात्र जवळपास 44 शेअर्स वाढलेत, फक्त 6 शेअर्समध्ये पडले झाले. तेही थोडंफार मला वाटतं फार्मा सेक्टरमध्ये अंडर परफॉर्म बघायला मिळालं, त्यातले फार्मा काही स्टॉक्स पडलेले आहेत. बाकी बँक्स, IT असेल, ऑटो असेल, या सगळ्या सेक्टरला चांगलं लीड मिळालं. पर्टिक्युलर बँक्स, ऑटो आणि IT या 3 क्षेत्राने आज लीड केलं. फार्मा सेक्टर थोडंसं अंडर परफॉर्म केलं. बाकी अदर सगळ्या सेक्टर्समध्ये चांगला पॉझिटिव्ह बायसमध्येच कारभार झालेला आपल्याला बघायला मिळतो आहे. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झालं तर फारसं मॅटर करणारं आज नवीन लाईफटाईम व्हायला बंद झालं आहे, पण तरीही युरोपियन मार्केट्स पॉझिटिव्ह आहेत बऱ्यापैकी 0.5%. डाऊ फ्युचर 130 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये आहेत. काल मायनसमध्ये गेलेले, आज 130 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये आहेत. तर मला वाटतं जर US मार्केट्स पॉझिटिव्ह राहिले तर आपण एक गॅप अप ओपनिंग देऊ शकतो आणि मला वाटतं उद्या निफ्टी 23,000 टच होईल. आज काही पॉईंट्सनुसार थोडासा मिस झाला आहे 23,000, पण मला वाटतं उद्या मार्केट 23,000 निश्चित टच होईल. तर बघूया उद्या मार्केट्स कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझे चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.